पाटील हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। दादा तुफान गर्दी मराठ्यांची पाहायला मिळते, नाशिकमध्ये दाखल झालेला आहात म्हणून काय नाशिकमध्ये मराठ्यांची गर्दी हे सरकारला कळत नाही मराठ्यांचं वादळ कसं उचाळलंय आणि मराठे आता कसे पायाखाली तुडवणार राजकीय पक्षाला हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे। फक्त मराठ्यांच्या विरोधात सगळ्या पक्षाच्या आमदाराला आणि मंत्र्याला बोलायला लावायचं ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे। देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागून छगन भुजबळला अंगावर घालून आणि काही मराठ्यांच्या आमदाराला अंगावर घालून पुरं भाजप संपून बसणार आहे। आमची भूमिका आहे आम्ही ओबीसीत मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा, नसता सत्ता जाणार, आम्ही कोणाला सोडणार। भुजबळ असं म्हणतात की सगळे सोयऱ्याचं आरक्षण देता येणार नाही, छगन भुजबळ म्हणतात सगळे सोयऱ्याचं आरक्षण देता त्याला काय अक्कल हो, त्याचं काय नाव घेता हे काय म्हणा, हे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीचे म्हणा। तो आता कार्यक्रमच करणार आहेत नाशिकच्या मराठी आणि नाशिकच्या मराठ्यांनी असा रेकॉर्ड तोडलाय की तो रेकॉर्ड अति प्रचंड आहे। मी नाशिकचे मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप देऊन मर्दपणा, लढाऊपणा, धारदार बाणेदारपणा आणि कणखरपणा आणि कडवटपणा कशाला म्हणतात हे नाशिकच्या मर्द मराठ्याने दाखवून दिलं। त्यामुळे त्यांचं भुजबळांना पाडणार का, छगन भुजबळांना पाडणार का? त्या पापच पाडणार आहे ते काय। काल शरद पवार बोलताना असं म्हणाले, मनोज दादा शरद पवार बोलताना असं म्हणाले की सर्वपक्षीय बैठक घेऊ, एकत्रित तोडगा काढू असं शरद पवार म्हणाले। आम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे। ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय आणि कुणबी एकच आहे, कायदा पारित पाहिजे। आम्ही सगळे मराठी त्याशिवाय हटणार नाहीत आणि नाशिकने सिद्ध करून दिलं। आता कोणाच्याच बापाला आम्ही मोजित नाहीत, हे नाशिकच्या मराठ्यांनी सिद्ध केलं। नाशिकच्या मराठ्यांचा कडवटपणा आणि बाणेदारपणा मर्दानी कशाला म्हणतात हे नाशिकच्या घराघरातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, जातवान मराठ्यांनी दाखवून दिलं आणि पक्षात काम नाही करायचं हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी ठरवलं। आता आपला बाप आणि आपली जात, आपला समाज आणि आपले लेकरं हे मानायला नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मान्य केले। त्यामुळे या मराठ्यांच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होतो। रॅलीचा समारोप होतोय दादा, रॅलीचा समारोप होतोय, पुढची भूमिका काय असणार आहे? रॅलीचा समारोप होतोय, पुढची भूमिका 29 तारखेला ठरवू आमची पुढची भूमिका। मनोज जरांगे सांगतायत 29 तारखेला आम्ही आमची पुढची भूमिका ठरवू, मात्र छगन भुजबळ आपोआपच पडतील। आता पाहतोय की मनोज जरांगे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।